नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अमोघ चॅनलवर. आज पाहूया मेष राशींसाठी मार्च 2026. हा महिना तुमच्या आयुष्यात दिशा देणारा आणि मोठे परिणाम घडवणारा ठरू शकतो. करिअरमध्ये स्थिर प्रगती, पैशात सावध पण ठोस फायदा आणि निर्णयांमध्ये जबरदस्त स्पष्टता मिळण्याचे संकेत आहेत. शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण या महिन्याचा योग्य वापर केला तर पुढील 6 महिन्यांसाठी मजबूत पाया तयार होऊ शकतो. मेष राशीच्या शूर जातकांनो, तुमचा स्वामी मंगळ 11व्या भावातून अत्यंत प्रभावी प्रवास करत आहे. त्यामुळे महत्वाकांक्षा जोरात पेटेल, योजना मोठ्या होतील आणि योग्य वेळी योग्य पाऊल टाकलत तर यश तुमच्या दिशेने वेगाने येताना दिसेल. मात्र या काळात करिअर, पैसा आणि भावना यावर स्मार्ट नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. संयम आणि सातत्य ठेवलत तर हा महिना तुमच्यासाठी गेम टर्निंग ठरू शकतो. आता ग्रहस्थिती समजून घेऊया. 15 मार्चपर्यंत सूर्य कुंभ राशीत राहून तुमच्या नेटवर्किंग आणि टीमवर्कला जबरदस्त बूस्ट देईल. लोक तुमच्या कामाची दखल घेऊ लागतील. पण 15 मार्च नंतर सूर्य मीन राशीत गेल्यावर थोडी अंतर्मुखता आणि भावनिक हालचाल जाणवू शकते आणि हाच फेज तुम्हाला आतून अधिक मजबूत बनवेल. 11 मार्चला गुरु मार्गी होत असल्याने निर्णयक्षमता तीक्ष्ण होईल आणि काही दिवसांपासून अडकलेली कामे हलू लागतील. 13 मार्चच्या सुमारास शनी अस्त अवस्थेत असल्याने काही कामात तात्पुरता विलंब किंवा दडपण येऊ शकते. पण काळजी करू नका, ही फक्त परीक्षा आहे, अडथळा नाही. आणि 21 मार्चपर्यंत बुध वक्री असल्यामुळे संवाद, मेल, कागदपत्रे आणि करार यामध्ये 100% सावधगिरी बाळगा. छोटी चूकही महागात पडू शकते. आता करिअरबद्दल बोलूया. मार्च महिन्यात करिअरमध्ये हळूहळू पण पक्की आणि लक्षवेधी प्रगती दिसते. महिन्याच्या सुरुवातीला टीमवर्क, नेटवर्किंग आणि वरिष्ठांची नजर तुमच्यावर ठरणार आहे. नवीन प्रोजेक्ट्समध्ये तुमची ऊर्जा वेगळीच चमक दाखवेल. मात्र 21 मार्चपर्यंत कोणताही मोठा करार किंवा जॉब बदल घाईत करू नका. थोडा थांबा, स्ट्रॅटेजी बनवा आणि योग्य क्षण पकडा. महिन्याच्या उत्तरार्धात आत्मविश्वास शिगला जाईल आणि अडकलेली कामे वेगाने पुढे सरकतील. सर्जनशील सहकार्यांमधून मोठी ब्रेकथ्रू मिळण्याचे जोरदार संकेत आहेत. पण थांबा, महिन्याच्या शेवटी आर्थिक बाबतीत एक महत्त्वाचा ट्विस्ट दिसतो. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की ऐका. आता पैशांबद्दल बोलूया. आर्थिक बाजू मध्यम पण तुमच्या नियंत्रणात राहील. 2 मार्च नंतर शुक्र मीन राशीत गेल्यामुळे भावनिक खरेदीची इच्छा अचानक वाढू शकते. इथेच शहाणपण दाखवा. अनावश्यक खर्च टाळा. विशेषतः 21 मार्चपर्यंत सट्टा किंवा मोठी गुंतवणूक टाळणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. पण 11 मार्च नंतर गुरु मार्गी झाल्यावर चित्र हळूहळू बदलताना दिसेल. कम्युनिकेशन, टीचिंग, ऑनलाईन काम किंवा नेटवर्किंगमधून उत्पन्न वाढण्याचे मजबूत योग तयार होत आहेत. महिन्याच्या मध्यात अचानक खर्च येऊ शकतो, त्यामुळे इमर्जन्सी फंड तयार ठेवा. बजेट सांभाळलं तर महिन्याचा शेवट सुखद आणि समाधानकारक होऊ शकतो. प्रेम आणि नातेसंबंधांबद्दल या महिन्यात भावनिक स्पष्टता मिळेल, पण सुरुवातीला छोटासा गैरसमज संभवतो. संवाद शांत, स्पष्ट आणि मनापासून ठेवा. जोडीदारासोबत संयम ठेवल्यास नाते अधिक घट्ट आणि विश्वासू बनेल. सिंगल मेष राशींसाठी महिन्याच्या शेवटी नवीन ओळख किंवा आकर्षण निर्माण होण्याची प्रबळ शक्यता आहे. लक्ष ठेवा. आरोग्याच्या दृष्टीने ऊर्जा चांगली राहील, पण ओव्हरवर्क टाळा. झोप पूर्ण घ्या आणि नियमित व्यायाम करा. ध्यान किंवा प्राणायाम केल्यास मानसिक स्पष्टता आणि फोकस दोन्ही वाढतील. या महिन्याचा पॉवर मंत्र आहे घाई नको, सातत्य ठेवा. मेष राशींसाठी मार्च 2026 हा दिशा देणारा, पाया मजबूत करणारा आणि पुढील यशाची तयारी करून देणारा महिना ठरू शकतो. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अमोघ चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अमोघ चॅनलवर सकाळी 6 वाजता.